धाराशिवमध्ये शिवसेनेच्या समन्वय बैठकीमध्ये गटबाजी उफाळून आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। माजी मंत्री आणि शिवसेनेचे विद्यमान आमदार तानाजी सावंतांचा फोटो शिवसेनेच्या कार्यक्रमातून गायब झालाय। शिवसेना जिल्हा प्रमुख यांच्याकडून लावलेल्या बॅनरवर तानाजी सावंतांना पुन्हा एकदा डावलण्यात आलाय। त्यामुळे माजी मंत्री तानाजी सावंत यांचे समर्थक आक्रमक झालेत। शिवसेना समन्वयक राजन साळवी यांच्या बैठकीच्या अगोदर तानाजी सावंत समर्थकांनी गोंधळ घालत घोषणाबाजी देखील केली। तानाजी सावंत हे शिवसेनेचे उपनेते आहेत, माजी पालकमंत्री सन्माननीय आमदार आहेत। त्यांच्या संपर्काच्या माध्यमातून नक्कीच त्यांचा इथं प्रत्येक संपर्क आहे असं माझं मत या ठिकाणी। आपल्याकडे काय माहिती मला माहिती नाही, पण या बाबतीमध्ये योग्य ती चर्चा, योग्य निर्णय वरिष्ठ नेते मंडळी सांगतील। मी बोलण्यात पण नक्की मोठा नाही आहे। समर्थक म्हणतात गेल्या 9 महिन्यापासून तानाजी सावंत यांचा फोटो टाळला जातोय, त्यांना माझ्यापर्यंत तो काय विषय आलेला नाही। मला विषय काय शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जे तुमच्या पाठीशी आहे सुरेश साळुंखे यांच्याकडनं जे बॅनर लावले जातात आज कार्यक्रमात लावले, तुम्हाला फोटो दाखवू का? मी फोटो आहे तुम्हाला वर नेऊन दाखवतो पाहिजे। आपल्या बैठकीमध्ये त्यांचा तानाजी सावंत हे आमचे उपनेते आहेत, त्यांचा फोटो आहे आणि फोटो भविष्यात राहणार। बहिष्कार टाकलेला नाही। आमची बैठक प्राथमिक चर्चा होती ती आमची सुटमध्ये झालेली आहे आणि एका दिवसामध्ये 4 मतदारसंघ होणार नाहीत त्यांनी स्पष्ट सांगितलं आणि बोंब परांडा वाचीसाठी 8 दिवसात वेळ देऊन दुसरी बैठक तिथे घेण्यात कार्यक्रम पत्रिकेवर घोषणाबाजी देखील केली, एकत्र बैठक होती, तुम्ही घोषणाबाजी केली। बैठक होती म्हणजे फक्त फोटो साहेबाचा नसल्यामुळे त्या ठिकाणी मग घोषणाबाजी झाली आणि त्यांनी ते कबूल केलं की इथून पुढे त्या गोष्टी आम्ही टाळल्यामुळे। कोणी कबूल केलं आणि काय आश्वासन दिले? ज्यांनी बॅनर छापून आणले त्यांनी सांगितलं की माझ्याकडून नजर चुकीनं झालंय, इथून पुढच्या बैठकीमध्ये असं होणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।